मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्याचसोबतच ओव्हर वायर आणि सिग्नल यंत्रणांची दुरुस्त करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि तिन्ही मार्गांवरती खरं तर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस से विद्या विहार पर्यंत हा सकाळी 10:55 पासून ते दुपारी 3:55 पर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा संपूर्णपणे स्लो मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे। त्यासोबतच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बांद्रा आणि चुनाभट्टी पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। सकाळी 11:10 पासून ते संध्याकाळी 4:40 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरती गोरेगाव ते बोरिवली पर्यंत स्लो लाईनवरती मेगा ब्लॉक असणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडत असताना मुंबई लोकलचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं असं आव्हान रेल्वेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेक रेल्वेची कामं जी आहेत ती या मेगा ब्लॉकच्या दरम्यान करण्यात येतात, कारण की आपण जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस जास्त पाऊस होतो त्यावेळेस सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड, त्याचसोबतच ओव्हरहेड वायरांमध्ये बिघाड होतो आणि त्यामुळे मध्य रेल्वेची आणि त्यासोबतच पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचंच काम करण्यासाठी खरं तर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि खरं तर तिन्ही मार्गांवरती जो आहे तो हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकर नागरिकांचे रविवारच्या दिवशी कुठेतरी प्रवासाला हाल होताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु वुरन लाईन असेल किंवा ट्रान्स हार्बर लाईन असेल या लाईनवरती कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही अशी माहिती जी आहे ते रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।